आज परिक्रमेचा दुसरा दिवस. आम्ही इथे गुळाचा चहा घेतला. इथे 2 महाराज जे आहेत ते बरेच वर्षापासून सेवा देतात. सध्या आश्रमात काही डेव्हलपमेंट नाही आहे, पण लवकरच होणार आहे असे महाराज म्हणाले. हे आश्रमातील मंदिर आहे राम लक्ष्मण जानकी. सकाळीच आम्ही इथे आंघोळ केली. ही नदी भृगु ऋषीच्या कमंडलमधून निर्माण झालेली आहे. त्यामुळे हिचे नाव करमंडल आहे. वाटेमध्ये आपल्याला बरेचसे सेवेकरी भेटतात जे परिक्रमावासींची सेवा करतात. विश्रामासाठी जागा देऊन, चहा पाणी देऊन आपली सेवा करतात. पुढे आम्हाला सदाव्रत आश्रम भेटला. सदाव्रत म्हणजे ते आपल्याला जे पाहिजे ते सामान देतात, पण आपण ते करून खायचे आहे असे आहे.